मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा अत्यंत निर्णायक वळणावर येऊन ठेपलाय. आता मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत घणाघाती टीका केली आहे. सत्ता आणि बहुमताच्या जोरावर सरकारच्या डोक्यात मस्ती गेली आहे. बहुमताच्या बळावर मराठा समाजाला आरक्षणाच्या हक्कापासून दूर ठेवण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप करत जरांगे पाटलांनी यावेळी मोठी टीका केली आहे. पण जरांगे पाटलांचा हाच संताप समजून घेण्यासाठी आपल्याला अंतरवली सराठी ते मुंबईच्या आझाद मैदानातील ऐतिहासिक आंदोलनाची सखोल पार्श्वभूमी आधी समजून घ्यावी लागणार आहे. जेव्हा लाखो मराठा आंदोलकांना सोबत घेऊन जरांगे पाटील मुंबईच्या वेशीवर आणि नंतर थेट आझाद मैदानावर धडकले होते, तेव्हा सरकारनं दिलेली आश्वासनं आणि आता निर्माण झालेला गॅझेटियरचा वाद नक्की काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओत. नमस्कार, मी रुबीना पठाण. तुम्ही पाहताय झी24 तास डिजिटल. आपण मराठा आरक्षण संघर्षाचा हा संपूर्ण पट अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. मराठा आरक्षणाच्या या टप्प्याची पाळंमुळं गेल्या 3 ते 4 वर्षातील प्रमुख घडामोडींमध्ये दडली आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणादरम्यान झालेल्या घटनेनंतर मराठा आंदोलनाला राज्यव्यापी स्वरूप प्राप्त झालं. त्यांनी मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची मुख्य मागणी लावून धरली आहे. जानेवारी 2024 मध्ये मनोज जरांगे पाटील यांनी लाखो मराठा आंदोलकांसह मुंबईच्या दिशेने काढलेला मोर्चा नवी मुंबईतील वाशी इथं थांबला. इथं सरकारनं मध्यस्थी करत सगळे सोयरे संदर्भातील मसुदा आणि अधिसूचना जाहीर केली, ज्यामुळे तो मोर्चा मुंबईत न जाता ते आंदोलन तात्पुरतं स्थगित झालं होतं. आणि त्याच वेळी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे अध्यादेशाची अंमलबजावणी रखडली आणि त्यानंतर जरांगे पाटलांनी थेट मुंबईचं आझाद मैदान गाठून आमरण उपोषण सुरू केलेलं होतं. याच आंदोलनावेळी सप्टेंबर 2025 मध्ये सरकारनं हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचं आणि कुणबी नोंदीच्या आधारे दाखले वाटप वेगानं करण्याचं आश्वासन दिलेलं होतं. मात्र मुंबईतील भव्य आंदोलनानंतर आणि राज्य सरकारशी झालेल्या अनेक फेऱ्यांच्या चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील यांच्या संपूर्ण लढ्याचा मुख्य भर हा 5 कायदेशीर आणि प्रशासकीय मागण्यांवर राहिलेला आहे. नेमके कोणत्या आहेत त्या मागण्या सांगते. पहिली मागणी महत्वाची, संपूर्ण मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन ओबीसी प्रवर्गात समाविष्ट केले जावं. दुसरी मागणी, जेव्हा मराठा व्यक्तींची कुणबी नोंद सापडेल तिच्या रक्ताच्या नात्यातील म्हणजे सगळ्या सोयऱ्यांना तात्काळ कुणबी प्रमाणपत्र दिलं जावं. तिसरी महत्वाची मागणी, हैदराबाद गॅझेटियर, सातारा गॅझेटियर आणि औंध संस्थानातील ऐतिहासिक गॅझेटियर मधील नोंदी ग्राह्य धरून आरक्षण लागू केलं जावं. चौथी मागणी, शिंदे समितीनं शोधलेल्या 58 लाख कुणबी नोंदीच्या आधारे पात्र कुटुंबांना वेळेत प्रमाणपत्र दिली जावे. पाचवी मागणी, सप्टेंबर 2023 मधील अंतरवालीतील आंदोलनादरम्यान आंदोलकांवर दाखल झालेले सर्व गुन्हे पूर्णपणे रद्द केले जावे. आता मुंबईतील आझाद मैदानावर झालेल्या उपोषणानंतर आणि वाशीत दिलेल्या अध्यादेशाच्या आश्वासनानंतर प्रत्यक्षात मात्र कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा थेट दावा मनोज जरांगे पाटलांनी केला. सरकारनं केवळ कागदोपत्री आश्वासनं देऊन मराठा समाजाची दिशाभूल केली आहे असा आरोप करत जरांगेंनी यावेळी घणाघाती टीका केली आहे. त्यात परवाचीच आपल्याकडे बातमी आहे ती म्हणजेच कुणबी नोंदी मिळूनही काही मराठा बांधवांची जात प्रमाणपत्र अवैध ठरली आहेत. त्यामुळे पुन्हा आंदोलकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला. आता जरांगे पुन्हा आक्रमक झालेत. ते पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करतायत आणि यावेळी सभांमध्ये बोलताना किंवा मीडिया बाईट देताना महायुतीच्या नेत्यांवर ते टीका करताना पाहायला मिळतात. पहिलं म्हणजे आरक्षणात अडथळ्याचा आरोप. मुंबई आंदोलनानंतर आपण शांत होतो, पण सरकारच्या सांगण्यावरूनच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पक्षातील नेते मराठ्यांची दिलेली कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचं आणि नोंदी नाकारण्याचं काम करतायत असा खळबळजनक आरोप जरांगेंनी केला. दुसरा जरांगेंचा आरोप, धोरणातच त्यांच्या खोट्या असं ते म्हणतात. जरांगे पाटील म्हणाले की सरकारच्या भूमिकेमुळे आणि मर्जीमुळेच मराठा आरक्षणाचा कायदेशीर आणि प्रशासकीय मार्ग मोकळा होत नाही. सत्ता आणि बहुमताच्या बळावर समाजाच्या हक्कांकडे दुर्लक्ष केलं जात असून भाजप नेत्यांनी ही चूक तात्काळ मान्य करावी असा इशारा जरांगेंनी दिला. बरं, एवढं बोलून ते थांबले नाहीयेत. त्यांनी यावेळी शिंदेना सुद्धा धारेवर धरल्याचं पाहायला मिळतं. शिंदेनी जवळपास 58 लाख कुणबी नोंदी शोधण्याचं धाडस दाखवलं. त्यामुळे मराठा समाज आजही त्यांच्या पाठीशी उभा आहे. मात्र शिंदे, त्यांच्याच पक्षातील मंत्री आणि नेते या नोंदी रद्द करण्याचे किंवा प्रक्रियेत खोडा घालण्याचं काम करत असल्याचा आरोप सुद्धा जरांगेंनी केला. शिंदेनी आपल्या पक्षातील मंत्री आणि सहकाऱ्यांना तात्काळ आवर घातला पाहिजे. जर मराठा समाज शिंदेच्या पक्षापासून दुरावला तर आगामी निवडणुकांमध्ये त्यांचा पूर्ण पक्ष रस्त्यावर आणि उघड्यावर पडेल असा रोखठोक इशाराच त्यांनी दिलेला. एकीकडे राजकीय नेत्यांवर आरोप करत असताना मनोज जरांगे पाटलांनी या संपूर्ण लढ्यात प्रशासकीय आणि कायदेशीर मुद्द्यांवर थेट बोट ठेवल्याचंही पाहायला मिळतं. ते नेमके काय कायदेशीर मुद्दे ते मांडतायत ते सुद्धा मी तुम्हाला सांगते.
प्रशासकीय नोंदीच्या संदर्भात जरांगे पाटील म्हणतायत की एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल 3 लाख कुणबी नोंदी अधिकृतपणे सापडल्या. जर या नोंदींच्या आधारे त्यांच्या रक्ताच्या नातेवाईकांना आणि सगळे सोयऱ्यांना प्रमाणपत्र दिली तर एकट्या पश्चिम महाराष्ट्रातील 6.5 लाख मराठा समाज कायदेशीररित्या आरक्षणाच्या परिघात येऊ शकतात. दुसरी कायदेशीर बाब, पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज वरकरणी आर्थिकदृष्ट्या सधन दिसत असला तरी ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंबाची परिस्थिती बिकट आहे. येणाऱ्या आपण जर पाहिलं तर येणाऱ्या भावी पिढीच्या शिक्षण आणि रोजगारासाठी सातारा गॅझेटेर आणि औंध संस्थांचे गॅझेटेर लागू होणं नितांत गरजेचं आहे. पण सरकारमधील काही घटक जाणीवपूर्वक या गॅझेटियर मधील ऐतिहासिक नोंदी अमान्य करतायत आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षणाच्या हक्कापासून दूर ठेवण्याचा कट रचत असल्याचा गंभीर आरोप सुद्धा जरांगेंनी केला. मात्र या संपूर्ण प्रक्रियेत छगन भुजबळ आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जरांगे पाटलांनी तिखट शब्दात टीका केल्याचं पाहायला मिळते. काय म्हणतायत ते सांगते. आपल्या मंत्रिपदाचा आणि राजकीय वजनाचा गैरवापर करून अधिकाऱ्यांवर दबाव आणून मराठा समाजाची प्रमाणपत्र रोखण्याचं आणि रद्द करण्याचं काम सुरू असल्याचं जरांगेंनी यावेळी ठामपणे बोलताना म्हटलं. एकंदरीतच काय, केवळ आरक्षणाचा कायदेशीर प्रश्न नाहीये तर शेतकरी, कर्जमाफी, आदिवासी, निधीचा वापर आणि उपवर्गीकरणाचे राजकीय डावपेच या सर्वच मुद्द्यांवर मनोज जरांगे पाटलांनी महायुती सरकारला धारेवर धरले. आता सर्वच समाजांनी आपापल्या हक्कासाठी जागृत होण्याची गरज आहे अशी हाक देत जरांगे पाटलांनी 29 ऑगस्टची डेडलाईन सरकारला देऊन टाकली. 29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या या आंदोलनानंतर पुन्हा कुणीही मराठ्यांचे दाखले किंवा प्रमाणपत्र रद्द करण्याचं धाडस करणार नाही असा ठाम विश्वास जरांगे पाटलांनी व्यक्त केला. मुंबईतील आंदोलनानंतर सरकारशी झालेला हा संघर्ष आता काय नेमकं वळण घेणार हे पाहणं महत्वाचं ठरेलच. आणि या संपूर्ण विषयावर तुमची प्रतिक्रिया काय आहे? जरांगे पाटलांच्या या भूमिकेशी तुम्ही सहमत आहात का? कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींच्या सखोल विश्लेषण पाहण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा झी 24 तास. धन्यवाद.